तरुणपणी घडलेल्या एका गंभीर प्रकरणाचा निकाल तब्बल अनेक वर्षांनी लागला आणि आता वृद्धापकाळात आरोपीला त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे। या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। वयाच्या 50शीत घडलेल्या एका गुन्ह्याचा न्यायालयीन प्रवास तब्बल 34 वर्ष चालला। आता वयाच्या 84व्या वर्षी न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं असून उर्वरित आयुष्याचा मोठा भाग तुरुंगात जाऊ शकतो। बिहारमधील वैशाली इथं घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती इतरांच्या मदतीनं न्यायालयाबाहेर येताना दिसते। 2 जणांच्या आधारानं चालणाऱ्या त्या व्यक्तीकडे पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात। वैशाली जिल्ह्यात सुमारे 34 वर्षापूर्वी जीवघेणा हल्ल्याची घटना घडली होती। गोळीबारात एका दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली होती। या प्रकरणात एका कुटुंबातील 5 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते। पीडित कुटुंबानं अनेक वर्ष न्यायालयीन लढा सुरू ठेवला आणि अखेर आता निकाल लागला। या प्रकरणातील 5 आरोपींपैकी 4घांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला, तर उरलेले आरोपी दीप राय यांना न्यायालयानं दोषी ठरवले। जिल्हा सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांनी हा निकाल दिला। वैशाली जिल्ह्यातील राघोपूर परिसरातील जुडानपूर इथं 1992 मध्ये जुन्या वादातून दाम्पत्यावर हल्ला झाला होता। या घटनेनंतर तक्रार दाखल झाली, आरोपपत्र सादर करण्यात आले आणि अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर आता निकाल समोर आलाय। आज शिक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर होणार आहे।